मावळात नेमकं चाललंय काय? भाजप फायद्यात राष्ट्रवादीची रणनीती चुकते का? निवडणुका जाहीर होताच मावळ तालुक्यात एवढा गोंधळ का? निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जात आहेत का? बोलणी सुरू असताना भाजपाने परस्पर उमेदवारी का जाहीर केली? सुनील शेळके भाजपाकडे सॉफ्ट कॉर्नर देत आहेत का? आणि प्रशांत भागवत यांचा पक्ष प्रवेश हा योगायोग होता की मास्टर प्लॅन? नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी दत्ता माळसकर. निवडणुका जाहीर होताच मावळ तालुक्यात सत्तेचा खेळ वेगळ्याच वळणावर. निष्ठा, युती, विश्वास आणि फसवणूक सगळं एकाच वेळेत चर्चेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यापासून मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. दररोज नव्या घडामोडी समोर येत असून काल घडलेली घटना मात्र राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी ठरली. काल प्रशांत भागवत यांनी थेट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या एका निर्णयामुळे संपूर्ण तालुक्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळलं आहे. इतके दिवस मागे असलेली भाजप अचानक आक्रमक झाली असून त्यांच्या हाती एक मोठा मासा लागल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. दुसरीकडे मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली ताकद कोणीही नाकारू शकत नाही. तरीही आमदार सुनील शेळके यांचा भाजपाकडे झुकणारा सॉफ्ट कॉर्नर का, यावर कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. गावागावात बैठकीत आणि एकांतात कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू आहे. तळेगाव नगर परिषदेनंतर युती नको म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा युतीची शक्यता दिसू लागल्याने प्रश्न अधिक तीव्र झाले आहे. कालच्या घटनेनंतर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते मनात दुखावले गेले असून काही इच्छुक राष्ट्रवादीचे उमेदवार आता वेगाने निर्णय घेण्याच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. पक्ष सोडताना प्रशांत भागवत यांनी थेट आरोप केले की इतर पक्षातून आलेल्यांना तिकीट, पण कायम निष्ठावंत राहिलेल्या कार्यकर्त्यांना डावलले जाते. असा सूर आता इतर इच्छुकांमध्येही दिसून येत आहे. काहींचा आरोप आहे की उमेदवारी देताना जवळच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात आहे. या सगळ्या गोंधळात भाजपाने मात्र अचूक वेळ साधत जोरदार स्ट्रोक दिलाय. बोलणी सुरू आहेत म्हणून उमेदवारी थांबवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने परस्पर उमेदवारी जाहीर करून राजकीय धक्का दिला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमधील युती पुन्हा ठिणगी पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिवंगत आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या घरातील उमेदवार असेल तर आम्ही उमेदवारी देणार नाही, असे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले होते. मात्र हा निर्णय जाहीर होण्याआधीच भारतीय जनता पार्टीने परस्पर उमेदवारी जाहीर केली. मग प्रश्न असा आहे की बोलणी सुरू असताना विश्वासात न घेता भाजपाने हा निर्णय का घेतला? हा घाईचा निर्णय होता की आधीच ठरलेली रणनीती? आणि बिनविरोध शब्द देण्याआधीच जर निर्णय झाला असेल तर ही चर्चा नेमकी कुणासाठी होती? कार्यकर्त्यांचे म्हणणे मात्र ठाम आहे. निष्ठावंतांशी चर्चा करा, निर्णय लादू नका. पक्ष वाढवायचा असेल तर प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. भाजपापासून सुरक्षित अंतर ठेवा, कारण धोका पुन्हा दिला जाऊ शकतो. मागील अनुभव आणि आत्ताच्या घडामोडी पाहता भाजप अजूनही राष्ट्रवादीतील नाराज गटांची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. येणाऱ्या काळात चुकीचे निर्णय झाले तर त्यांचा थेट फायदा भाजपलाच होणार आहे. एकंदरीत प्रशांत भागवत यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे जनता ठरवेल, पण एका निर्णयाने मावळतील राजकारण मोठे उलथापालथ झाले आहे हे नक्की. महाराष्ट्र लाईव्ह साठी दत्ता माळसकर, मावळ.